नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत संजय आर्वीकर सर. आणि सरांनी एक पुस्तक लिहिलंय, विश्वांगन. आणि त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सरांचं मी धन्यवाद खरं तर. हो, माझ्याही थँक्स. बाजूने धन्यवाद. हो. सरांचं मी थोडक्यात परिचय देतो. सर मराठीतील लेखक आहेत. आणि सरांनी नोकरी म्हणून सर निवृत्त अधिकारी आहेत भारतीय माहिती सेवेतील. आणि त्यांचे प्रारंभ, काळ्या सूर्याखालच्या गोष्टी, ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते विश्वांगन, प्रतिसृष्टी, बातचीत एलकुंचवरांशी आणि सोलेदादची प्रदीर्घ संवाद हे पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. विश्वांगन या पुस्तकात सरांनी साहित्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिले आहेत. पुस्तकात सरांनी नेमकी काय लिहिले आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलणारच आहोत. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की तुमच्या पुस्तकाचे नाव विश्वांगन असे आहे. सर, या नावाबद्दल सांगू शकाल का? आणि साहित्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर अशा प्रकारे लेख लिहावेत असे तुम्हाला का वाटले? म्हणजे या साहित्यातील कुठल्या गोष्टींनी तुम्हाला प्रभावित केले? विश्वांगण हे जे पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकाला जे मी मनोगत लिहिलं आहे, त्या मनोगताच्या शीर्षकाकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की विश्वांगण आणि पुस्तकाचे बहरते झाड अशा शीर्षकाचं मनोगत आहे. आता या पुस्तकाला जे हे मुख्यत्वे पुस्तकाबद्दलचं, कलाकृतींबद्दलचं आणि प्रज्ञावंतांबद्दलचं पुस्तक आहे. माझ्या मराठी भाषेच्या अंगणातून सुरू झालेला माझा प्रवास मला वैश्विक साहित्य कृतींपर्यंत, कलाकृतींपर्यंत कसा घेऊन गेला याचा आलेख पण तुम्हाला या पुस्तकामध्ये बघता येईल. हे पुस्तक जिथं सुरू होतं तिथं आपण जाऊ. अगदी सुरुवात ज्या पानाशी होते बघ, पहिल्यांदा अथर्व तिथे काय, ए वर्ड इज डेड when it is said, some say. I say it just begins to leave that day. इमिली डिकन्सन. आता इथे अगदी शिरोभागी इमिलीची ही कविता आहे आणि त्याच्या खाली अर्पण पत्रिका आहे. अर्पण पत्रिका काय म्हणते? विश्वसंस्कृतीच्या अंगणात खेळत मराठीत अनोख्या लेखन वाटा निर्माण करणाऱ्या कमल देसाई आणि डॉक्टर विलास सारंग यांना हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. आता हे या दोघांना अर्पण केलेलं पुस्तक आहे, कारण की ह्या दोघेही विश्वसंस्कृतीचा अभ्यास केलेले आणि मराठीतून लेखन केलेलं असलं तरी त्यांच्या कवेमध्ये संपूर्ण विश्व येत असे, त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या व्यासंगामध्ये. असेच महेश एलकुंचवार पण आहेत, ज्यांचा मी कसोशीनं अभ्यास केलाय, ज्यांच्यावर मी एक स्वतंत्र शोध महेश एलकुंचवारांच्या नाट्यकृतींचा असं पण पुस्तक आहे, जे माझं पहिलं पुस्तक होतं. या तिघांच्या कडून मला जे मिळालं ते मला विश्वांगण पर्यंत घेऊन गेलं. त्या पुस्तकाचे 5 भाग आहेत आणि पहिल्याच भागाचं नाव आहे विश्वांगण. त्याच्यामध्ये लॉर्ड ऑफ फ्लाईज हे गोल्डिंगची कादंबरी आहे. मोपासाबद्दल आहे, हा जो फ्रेंच लेखक होता. आता 4 गोष्टी राशोमानच्या लेखकाचा असं पण त्याच्यामध्ये आहे. तर राशोमान आपल्याला अकिरा कुरोसावामुळे माहिती आहे, पण तो चित्रपटाकडून पुस्तकाकडे जाणं असा पण एक प्रवास असू शकतो, जो माझा झाला. राशोमानचा जो लेखक आहे त्याचं नाव आहे अकुता गावा. तर त्या अकुता गावाच्या 4 कथांबद्दल त्याच्यामध्ये लेख आहे. त्याच्यामध्ये माणसाचा भला थोरला मित्र टॉल्स्टॉय. हा टॉल्स्टॉय कोणाला माहिती नाही, विश्ववाङ्मयाचा अभ्यास करणारा टॉल्स्टॉय माहित नाही असं नाही. टॉल्स्टॉय बद्दल पण तो माझ्याशी कसा येतो, माणसाचा भला थोरला मित्र. आपल्या हातून काहीही चुका झाल्या तरी आपण याच्याकडे चुकांची कबुली देऊ शकू असा विश्वास टॉल्स्टॉय आपल्याला देतो. तसंच त्याच्यामध्ये एक सिबिलची गोष्ट नावाचं पुस्तक आहे. सिबिल ही एक फ्लोरा श्रायबर नावाच्या अमेरिकन लेखिकेनं लिहिलेली कादंबरी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जसे परकीय लोक आहेत तसे मराठीतले नाही पण भारतीय भाषांमधले पण लोक आहेत. सॉक्रेटिस पण आहे त्याच्यामध्ये. सॉक्रेटिस कोणाला माहिती आहे? तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सॉक्रेटिस इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की सॉक्रेटिस शिवाय तत्वज्ञान पूर्ण होत नाही. या तसं त्या बंगालीमधले
शंकर नावाचे कादंबरीकार, त्यांच्या जनरण्य ही कादंबरी आहे. पुढे जनरण्यवर सत्यजित रेंनी सिनेमा केला. त्याच्यानंतर उदय प्रकाश हे हिंदीतले फार मोठे लेखक, त्यांच्या पण तिरीच आणि इतर कथा या कथासंग्रहाबद्दल झाले. तुमच्या थोडक्यात मी फक्त पहिल्याच भागाबद्दल तुमच्याशी बोलतो आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की विश्वांगण म्हणजे माझ्या आता इथे पुढे जो भाग आहे स्मरण आणि वेद असे दोन भाग आहे. दुसरा आणि तिसरा भाग आहे. तर स्मरणमध्ये कमल देसाई, राची ढेरे, दिलीप चित्रे, विलास सारंग आणि ग्रेस यांच्याबद्दलचे लेख. आता हे माझं अंगण आहे, हे मराठीचं अंगण आहे. त्याच्यानंतर मराठी लेखिकांच्या कथा, 6 दशकांच्या समृद्धीची गोष्ट, 6 दशकामध्ये स्त्रीलिखन कसं झालं याबद्दल मराठीतल्या स्त्रीलेखिकांच्या कथांबद्दलच ते भाष्य आहे. त्याच्यानंतर मराठी कवयित्रींच्या कवितेतील स्त्री प्रतिमा असा पण त्याच्यामध्ये एक लेख आहे. तिची कहाणी हे नाधो महानवरांचे कविता संग्रह आहे. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला होता आणि त्या निमित्तानंच मी हा लिहिलेला लेख. गौतमची गोष्ट या कादंबरीबद्दल पण याच्यामध्ये लेख आहे. आणि राहीच्या स्वप्नांचा उलगडा आहे भारत सासणे यांची जी कादंबरी आहे, खूप गाजलेली कादंबरी, बऱ्याच दिशेनं त्याच्यावर अभ्यास झालेला. आता हे दोन्ही जे भाग आहेत हे मराठीतले लेखकांबद्दलचे आहे. पुन्हा आपण परत इकडे जर आलो, तिथला चौथा भाग जो आहे ना तो संयोग नावाचा भाग आहे. आणि संयोग हा भाग जर आपण जाणून घेतला काय आहे नेमकं, तर मग विश्वांगणचा आणखीन एक अर्थ स्पष्ट होतो. त्याच्यात काय आहे, विश्वांगणमध्ये हा जो संयोग नावाचा भाग आहे याच्यात उमलते गांधी मिथक आणि चित्रपट माध्यम असा एक लेख आहे. त्याच्याशिवाय वस्तूला सजीवत्व देणारे कमल देसाई आणि सूर्य, चंद्र, जंगल, नदी, टेकड्या, पशुपक्षी आणि पाणी या साऱ्यांना माणूस म्हणणारा देरसू उजाला. तर देरसू उजाला हा एक आदिवासी होता आणि त्याच्यावर आधारित एक कादंबरी एका रशियन लेखकाने लिहिलेली आहे. तर देरसू उजाला आणि देरसू उजाला हा कुरासावाचा चित्रपट पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी कवेत घेणारा असा हा लेख आहे. हेमंत जोगळेकर हे मराठीतले आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले कवी, विशेषतः होड्या या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहामुळे नंतर पण त्यांची कविता आणि माजिदी हा इराणियन चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याचा कलर्स ऑफ पॅराडाईज, चिल्ड्रन ऑफ हेवन, सॉंग्स ऑफ स्पॅरोज आणि बरान हे चित्रपट आहे. आणखीन आहे त्याच्या व्यतिरिक्त. तर याचं काय नातं आहे, आता इथे चित्रपट माध्यम आणि कवितेचं माध्यम हे दोन एकत्र आले आहे म्हणून हा संयोग आहे. फ्युजन ज्याला म्हणतो आपण, 2 कला प्रकारांचं, 3 कला प्रकारांचं, 4 कला प्रकारांचं असं फ्युजन याच्यामध्ये. त्यात रँडी पॉश नावाच्या एका माणसाबद्दलचा लेख आहे. तर हा रँडी पॉश मृत्यूला सामोरं जाताना त्यानं दिलेलं जे भाषण आहे, त्या द लास्ट लेक्चर नावाचं पुस्तक आहे त्याचं, आणि त्याचं मराठी भाषांतर पण उपलब्ध आहे त्याच्याबद्दल. तर हा स्वप्न पेरणारा मृत्युंजय असं त्याच्याबद्दलचं लेख या संयोग भागामध्ये. ह्या सगळ्या मी 4 भागांपर्यंत आलो. 5वा भाग जो आहे तो अनुवादाचाच भाग आहे. आणि त्या अनुवादाच्या भागामध्ये काय आहे, अनुवादाच्या भागामध्ये आंद्रे तार्कोव्स्की हा रशियन चित्रपट दिग्दर्शक, जो अत्यंत मोठा दिग्दर्शक, 7 चित्रपट फक्त केलेले, काही बाकीचे आधीचे चित्रपट जाऊ दे, पण मुख्यत्वे 7. पण एक मानवी प्रज्ञेचं इंद्रधनुष्य म्हणावं असं त्या 7 चित्रपटांमध्ये त्याच्याबद्दलची ओळख त्याच्यात आहे. आणि त्याच्या 2 मुलाखती एकत्रित करून त्याचा मी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. जेव्हा तार्कोव्स्कीच्या मुलाखती आपण वाचतो, म्हणजे मला पण माझा सुद्धा चित्रपटाबद्दलचा संपूर्ण दृष्टिकोन तार्कोव्स्कीच्या मुलाखती 1987 मध्ये मी त्या वाचल्या होत्या. आणि त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर 2013 मध्ये मी त्याचा अनुवाद केला. इतकी वर्ष तो माझा सांगाती आणि त्याचे चित्रपट हा माझ्या भावविश्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय आता आपल्याला सॅम्युअल बेकेट माहिती आहे आणि सतीश आळेकर माहिती आहे, पण सॅम्युअल बेकेट आणि सतीश आळेकर यांची तुलना केलेला असा एक लेख मी स्वामी के विजयलक्ष्मी नावाच्या इंग्रजी भाषेच्या अभ्यासिका आहेत, त्यांचा हा लेख मी मराठीत अनुवादित केलेला आहे. आणि अनुवादाचे ज्ञानपालवी असा पण एक त्याच्यामध्ये लेख आहे. अनेक भाषांमधले मराठीत आलेले अनुवाद जे आहे त्या अनुवादाबद्दल, आणि तो अनुवाद करत असताना तुमची एका नव्या ज्ञानशाखेशी ओळख होते. आणि त्या ज्ञानशाखेशी ओळख होत असताना तुम्ही त्या ज्ञानशाखेचा अभ्यास करायला लागता आणि तिथे नव्या ज्ञानशाखेची पालवी फुटते. म्हणजे अनुवाद करत असताना तुम्हाला ज्ञानपालवी गवसते. आणि म्हणून आता ह्या सगळ्या 5ही भागांचा जर तुम्ही विचार केला तर मी विश्वांगण नाव केलंय माझ्या मराठी भाषेतलं अंगण ओलांडून विश्वाकडे जाण्याचा जो
प्रवास आहे, कलाकृतीच्या, पुस्तकांच्या, साहित्यकृतींच्या आधारे तो या पुस्तकात प्रतिबिंबित झालाय, म्हणून याचं नाव विश्वांग आहे. हा नाही सर, तुमच्या पुस्तकातील पहिला लेख लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीवर आहे. ही कादंबरी विल्यम गोल्डिंग यांनी लिहिली आहे आणि 1948 साली ही कादंबरी प्रकाशित झाली. याचं थोडक्यात कथानक असं आहे की 6 ते 12 वर्षातील मुलं एका बेटावर अडकून जातात आणि कालांतराने त्यांचे वागणे हिंसकतेकडे झुकत जाते. तुम्ही या कादंबरीतील कथानकाच्या संदर्भात R.M. बॅलंटाईन यांच्या या लेखकाच्या द कोरल आयलंड या कादंबरीचा उल्लेख केला आहे. या कादंबरीतही काही मुलं ही एका बेटावर अडकलेली असतात, पण ती या परिस्थितीत सामंजस्याने वागतात. थोडक्यात या कादंबरीतील वर्णन हे विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबरीतील वर्णनापेक्षा अगदी उलटे आहे. तर तुम्हाला या कादंबऱ्यांपैकी कुठले वर्णन जास्त वास्तवाला धरून आहे असे वाटते? आणि आता तुम्ही लेख लॉर्ड ऑफ द फ्लाईज वर लिहिला आहे, तर या प्रश्नाला धरूनच लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीतील कुठला विचार तुम्हाला महत्वाचा वाटतो? लॉर्ड ऑफ द फ्लाईज आणि तू आधीच्या कादंबरीचा उल्लेख केला, ती कादंबरी मला आता फार आठवत नाही, कारण खूप वर्षांपूर्वी मी ते वाचलेली आहे. पण मी माझ्या पुस्तकातला लेख लॉर्ड ऑफ द फ्लाईज वरचा आहे, म्हणून माझं विवेचन जे आहे ते मुख्यत्वे मी लॉर्ड ऑफ द फ्लाईज पुरतं मर्यादित ठेवतो. आणि वास्तववादाबद्दलचा तुझा जो प्रश्न आहे तो तर इथे लागू होत नाही, कारण की आधीची कादंबरी आणि लॉर्ड ऑफ द फ्लाईज हे सुद्धा वास्तववादी या अर्थानं नाहीच आहे. ते काय आहे ते आपण माझ्या उत्तरामध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. लॉर्ड ऑफ द फ्लाईज ही एक प्रकारची ना गोल्डिंगची जी कादंबरी होती, गोल्डिंगची ही कादंबरी बॅलंटाईनच्या द कोरल आयलंड वरची एक सृजनात्मक प्रतिक्रिया आहे. ललित कृतीच्या स्वरूपात अभिव्यक्त झालेलं भाष्य त्यात आहेच, पण या प्रतिक्रियेचं कुंपण ओलांडणारी आणि मानवी जीवनाची, एका अर्थानं संस्कृतीची चिकित्सा करणारी अशी ती कादंबरी आहे लॉर्ड ऑफ द फ्लाईज. लॉर्ड ऑफ फ्लाईज ही एक प्रकारची प्रयोगशाळा आहे गोल्डिंगची. यात त्यानं लहान मुलांच्या रूपात मानवाला बेटावर राहायला पाठवलाय आणि त्याच्या उत्क्रांतीचं प्रातिनिधिक प्रतिकात्मक स्वरूपाचं असं एक चित्रण केलं आहे की ज्यात आपण मानवी संस्कृतीचा संक्षिप्त केलेला असा इतिहास बघू शकतो. आता त्याच्यात राल्फ, सायमन, पिग्गी, जॅक अशी ही पात्र निर्माण केली आहेत की ती विविध स्वरूपाच्या मानवी गुणवैशिष्ट्यांची आणि अवगुणांची सुद्धा प्रतीक ठरतात. मानवी प्रवृत्तीची प्रतीक ठरली आहेत ती. या पात्रांचं परस्परांशी असलेले व्यवहार, त्यांचं सहजीवन, शत्रुत्व मानवी उत्क्रांतीतील महत्वाचे टप्पे ठरले आणि त्यांचे मनोव्यवहार हे मानवी मनाचे आरसे आहेत एका अर्थानं. गोल्डिंग जसं लॉर्ड ऑफ द फ्लाईज मध्ये लहानग्या मुलांना प्रातिनिधिक आणि प्रतिकात्मक असा अर्थ दिलेला आहे, तसंच त्यांच्या अवतीभोवतीच्या परिसराला, त्यांच्या हातातल्या वस्तूला, त्यांच्या कृतीला आणि अवतीभोवतीच्या परिसरालाही, त्यांच्या खेळांना सुद्धा सतत वाहणाऱ्या संस्कृतीच्या प्रवाहातील महत्वाच्या टप्प्यांचं रूप दिलंय. अगदी प्राथमिक स्तरावर अन्न, निवारा यांची काय व्यवस्था असेल या संदर्भात संस्कृतीच्या विकासाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य. आता परस्पर संवाद उदाहरणार्थ हे संस्कृतीच्या विकासाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही अगदी सुरुवातीला जर कादंबरीच्या सुरुवातीला काय होतं की शंखघोष करून बैठक बोलावली जाते. आता या दृश्यातून प्रारंभी ध्वनी हेच मानवी संप्रेषणाचं, संवादाचं माध्यम होतं हे सूचित केलं जातं आणि गोल्डिंग या शंखाचा बहुस्तरीय वापर करतो. शंख समाजातील प्रस्थापित न्यायव्यवस्थेचं प्रतीक ठरतं. त्याचा आवाज म्हणजे ज्यांच्यासाठी नीती नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाज नेतृत्वानं घातलेली हाक आहे. पण हे सगळं इतकं सरळसोट असं नाही आहे, त्याच्यामध्ये भाष्य पण लपलेलं आहे. त्या व्यवस्थेला आव्हान देणारा, प्रस्थापित व्यवस्थेला केवळ खेळाचं रूप देणाऱ्या माणसाचा पण इथे संदर्भ आहे. यात मग मत देणं हे सगळ्यांना शंखासारखंच नवं मत देणं, आपलं मत व्यक्त करणं हे सुद्धा एक शंखासारखंच नवं मनोरंजक खेळणं झालं. जसं गोल्डिंगचा अदृश्य निवेदक सांगतो की बैठकी, चर्चा, भाषण, बडबड याचा आपल्याला किती वेळ आहे असं राल्फ म्हणतो, तेव्हा त्याचा गोल्डिंगचा रोख आपली लोकशाही राज्यव्यवस्था, सर्वदूर पसरलेली शब्दबहुलता, पोकळ बडबड याच्याकडे असते. हे गोल्डिंग जे आहे हे वास्तववादी वर्णन नाही, त्याच्या पल्याड कितीतरी पुढे तो जातोय. स्वतःच्या सत्ताकांक्षेला अनुकूल ठरेल तोपर्यंतच कायदे मानायचे, अन्यथा ते उधळून लावीत. केवळ
शारीरिक सामर्थ्याच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करायची याचं दर्शन तिथे जॅक जो आहे त्याच्या वागण्यातून हे आपल्याला घडतं. आणि तो कादंबरीच्या प्रारंभी म्हणतो, माझं मत देखील राजसारखंच आहे, काहीतरी शिस्त, काहीतरी नियम हे पाहिजेतच, आपण काही रानटी माणसं नाही. तर कादंबरीच्या पुढच्या भागात तो राफला म्हणतो, तुझे नियम तू गळ्यात घालून बैस, आमच्या मनगटात जोर आहे, आमच्यात शिकार करण्याची ताकद आहे. आता हे जे काही आहे, हा जो प्रवास आहे की हिंसेकडे होणारा प्रवास, मुलं आहे सगळी, पण प्रवास राल्फ त्यातलं चांगुलपण, माणसाच्या जगण्यातलं चांगुलपण, म्हणून मला ह्या एक पाळणा आहे, संस्कृतीचा पाळणा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. खूप पुढे असं गडद वाटणार नाही, पण असं सूचकार्थ त्याच्यामध्ये आहे. असं गोल्डिंग आपल्या विवेचनामध्ये एक विश्वाची छोटीशी प्रतिकृती वाटावी ना, अशी सृष्टीतील दृश्यांची वर्णनं गोल्डिंगने या कादंबरीत देतात. मानवी विश्व आणि त्याच्या भोवतीची सृष्टी यांची आशयदृष्ट्या परस्परांना समृद्ध करणारी मांडणी पण इथे दिसते. ज्या बेटावर मुलं अपघातानं आलेली असतात त्याचं वर्णन करताना अगदी कादंबरीच्या प्रारंभी गोल्डिंग लिहितो, तो भाग कुजत चाललेला नारळ आणि नव्या रोपांचे कोंब यांनी भरून गेला होता. आता समकालीन मानवी संस्कृतीचं यापेक्षा संक्षिप्त स्वरूपात काय वर्णन करणार आपण? इतकं सूचक वर्णन त्या ठिकाणी. आणि पुढे आणखीन खूप गडद वाटणार नाही, पण सूचकार्थ ध्यानात येईल असे रीतीने तो आपले संस्कृतीबद्दलचे संदर्भ जागे करतो ना. सॅम आणि एरिक या जुळ्या भावंडांना रानटी घेरत असताना ते म्हणतात, हे का, कशासाठी? त्यापूर्वी गोल्डिंग लिहितो, जुळ्या भावांच्या तक्रारी जणू संस्कृतीच्या थेट गाभ्यातून उमटल्या आहेत. आता लहान मुलांबद्दल बोलत असताना अशा बद्दलचं विधान येण्याचं काय कारण आहे? पुढे बेटावरच्या मुलांचं जगणं ही मानवी संस्कृतीच्या दृष्टीने एक अधोगती, रिव्हर्स आहे, याचा सुस्पष्ट संकेत तो देतो. राल्फचं तोंडी पुढे वाक्य आहे, आता पुन्हा तोंडात अंगठा घालून चोखत राहायचं, एवढंच उरलं म्हणायचं. आता हा जो रिव्हर्स आहे, पण बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा तो अंगठा चोखतो, मोठा झाल्यानंतर कोणी करत नाही असं, पण हा रिव्हर्स जो आहे, हा रिव्हर्स अशा पद्धतीच्या शब्दांमधून व्यक्त होतं. गोल्डिंगची ही त्या संपूर्ण याच्यामध्ये ना, गोल्डिंगनं ज्या वयातलं मुलं निवडले आहे आणि त्यांचं विश्व उभं केलं आहे, त्याचा उद्देश स्पष्टच आहे. तो असं तर सुचवत नाही ना की मानवी वंश म्हणून विकासाच्या दृष्टीनं आपण बाल्याव्यवस्थेतच आहे, खरं तो असंच सुचवतो. आणि त्याच्यात कुठेही तू जर कादंबरी वाचलीस तर तुला अथर्व लक्षात येईल की कुठेही मुलगी नाहीये. स्त्री तत्व नसेल तर जग कुठे जाऊ शकतं, याचं अत्यंत भीषण विदारक असं त्याच्यामध्ये. पण शेवटी, सगळ्यात शेवटी कादंबरीच्या मानवी अस्तित्वासाठी काही आशा आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. आपण अधिक विश्लेषण याचं करू शकतो, मी केलंही या लेखामध्ये, मी सांगू शकेल, पण वेळेच्या दृष्टीने मी फक्त आता शेवटावर त्याच्या येतो. लॉर्ड ऑफ द फ्लायच्या मानवी अस्तित्वासाठी असलेला आशेचा आश्रय आहे का, असाही प्रश्न पुन्हा पुन्हा या कादंबरीच्या संदर्भात विचारलं तर गोल्डिंगचं उत्तर त्याच्या कादंबरीच्या व्यापक आशासूत्रात गुंफलेलं आहे. आशा आहे, कुठे आहे? तर ती सतत धूर पेटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मानवी प्रयत्नांमध्ये विवेकाचं, सुव्यवस्थेचं, सुसंस्कृतपणाचं प्राबल्य प्रस्थापित असणाऱ्या सायमनच्या माशाच्या स्वामीशी झालेल्या संवादामध्ये आणि स्वतःच्या चुकांपासून शिकणाऱ्या राल्फमध्ये. तो जो जाळ पेटवणं आहे आणि संकेत देणं आहे की इथे कोणीतरी आहे, माणसाचं हे जग आजचं जे आहे, आजच्यापेक्षा अधिक चांगलं करण्यासाठी हे जे सतत प्रयत्न करणं असतं, त्याचं रूपक म्हणून हे दृश्य इथे येतं. आणि राल्फ हे अत्यंत चांगुलपणाचं, माणसाच्या प्रयत्नरत राहण्याचं प्रतीक आहे. आणि सर, आता आपण विलास सारंग यांच्याबद्दल बोलू. तुम्ही त्यांच्याबद्दल पुस्तकाच्या पुढच्या भागात लिहिलं आहे आणि तुम्ही हे पुस्तकही विलास सारंग आणि कमल देसाई यांना अर्पण केलं आहे. तुम्ही विलास सारंग यांच्या घेतलेल्या मुलाखतीचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. तुम्ही 1979-80 पासून विलास सारंग यांचं लेखन वाचत आला आहात असं तुम्ही पुस्तकात म्हटलंच आहे. तुम्ही विलास सारंग अनेक दिशांचे एकटेपण या पुस्तकात जो लेख लिहिला आहे, त्यामध्ये तुम्ही विलास सारंग यांच्या साहित्यामधील मानवी एकटेपणाचे विलास सारंग यांनी केलेला उल्लेख आणि वर्णन याबद्दल लिहिले आहे.
तुम्ही सारंग यांच्या गर्भवती या कथेवर आधारित एक लेख पद्मगंधा या दिवाळी अंकात लिहिला होता. या कथेतही मानवी एकटेपणाचे चित्रण आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले, असे तुम्ही त्या लेखात म्हटले आहे. तर याबद्दल सांगू शकाल का? आणि विलास सारंग यांच्या लेखनाच्या केलेल्या अभ्यासातून तुम्हाला त्यांच्या साहित्यातील आणि समीक्षेतील सुद्धा कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत असे वाटते? मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की सारंग, कमल देसाई आणि महेश अंकुंचवार हे माझे खास अभ्यासाचे विषय आहेत. सारंगांचेही मी तेवढ्याच वर्षांपासून तुम्ही आता उल्लेख केला असतो. ज्या लेखाचा तुम्ही उल्लेख केला ना, तो त्याच्यामध्ये एकटेपणाचं सूत्र, मुळात तो सारंग गेल्यानंतर लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख आहे. आणि सोलेदाद हे त्यांचा पहिला कथासंग्रह जो आहे, तिथून हा सगळा शोध सुरू झाला. सारंग स्वतःही एका प्रकारे मराठी संस्कृतीमध्ये सोलेदाद होते, एकटे होते. सारंगांचा जो प्रवास आहे तो असा आहे, जे लेजिटिमेट स्थान जे सारंगांना मराठी संस्कृतीमध्ये मिळायला हवं होतं ते सारंगांना मिळालेलं नाही, अजूनही मिळालेलं नाही. मी सारंगांबद्दलचं लेखन जे काय केलं त्याच्या मागे माझी भावना ही आहे की त्यांचं लेजिटिमेट स्थान जे आहे ते मिळायला हवं. आणि त्या दृष्टीनं मला, कारण की मी त्यांचं काय, आपण समीक्षक म्हणून सुरुवात करू. मला सारंग समीक्षक म्हणून सगळ्यात जवळचे सुरुवातीला वाटले. आता सगळ्या गोष्टींचा विचार, मी त्यांच्या नाटकावर स्वतंत्रपणे लेख लिहिलेला आहे, त्यांच्या संपूर्ण नाटकांना उदाहरण. पण आता परिस्थिती अशी आहे की सारंगांनी नाटकं लिहिली आहे हेही फार लोकांना माहिती नाही आहे, नाटकाच्या क्षेत्रातल्या लोकांना पण माहिती नाही आहे. पण सारंगांनी अतिशय अर्थगर्भ अशी नाटकं लिहिली आहे. आणि सारंग केवळ आता हे कविता लिहिल्या, कथा लिहिल्या तर नाटकं लिहून बघावी असं करणाऱ्यांपैकी लेखक नव्हतेच. मुळामध्ये मराठीमध्ये वैपुल्यानं दिसणारी अलीकडे जी एक अभिनिवेशी अशी स्वरूपाची समीक्षा आहे, एक अभिनिवेश घेऊन त्या समीक्षेचं दुसरं टोक आहे सारंग. सर्वस्पर्शी वैश्विक भाव असणारी अशी समीक्षा सारंगांनी लिहिली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर बऱ्याच लोक असा आरोप करतात की पाश्चात्य दार्जिणं असं त्यांचं भावविश्व आहे. असं अजिबात नाही. सारंग हे भारतीय परंपरा आणि वैश्विक परंपरा याच्या अत्यंत संयोगावर उमललेलं ही अत्यंत सशक्त असं झाड आहे. सारंगांना दोन्ही परंपरा अत्यंत उत्तम माहिती आहेत. तुम्ही त्यांच्या कथांमध्ये मिथकांचा त्यांनी केलेला वापर या गोष्टीकडे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सारंगांना या दोन्ही परंपरा अत्यंत चांगल्या माहिती आहेत. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल सोलेदादशी प्रदीर्घ संवाद हे आमचे 2 दीर्घ संवाद जे आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा. तर कथेकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढं जरी बघितलं ना तर आम्ही पहिली सारंगांची माझा जो पहिला संवाद आहे तो अनाघरात नावाच्या नियतकालिकामध्ये आला होता पुस्तकामध्ये येण्यापूर्वी. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक अशी त्यांची एक गोष्ट होती. त्याच वेळेस ती कथा छापून आली, ती एकाच अंकामध्ये. दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा मी त्यांना याचा हा प्रश्न केला, म्हणजे तुमच्या या गोष्टीमध्ये असं लिहिलेलं आहे की गोष्टी काय झोप येण्यासाठी सांगतात, झोप उडवणाऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आता आपल्याकडे हे बेड टाइम स्टोरी वगैरे जे काही आहे, झोपताना गोष्ट सांगायची वगैरे, हे पाश्चात्य परंपरेतून आपल्याकडे आलेलं आहे असं सारंगांचं मत होतं. आणि झोप उडवणाऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि सारंगांनी खरोखर स्वतः झोप उडवणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या कथा संग्रहात, त्यांच्या कथा जर तुम्ही वाचल्या, आपल्याकडे कौटुंबिक ढाचा असलेले कथा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण एकट्या सुट्या माणसाची ही तेवढीच अर्थपूर्ण गोष्ट लिहिली जाऊ शकते हे सारंगांनी दाखवून दिलं. आणि जागतिक कथेतला प्रवाह जो आहे तो जागतिक कथेतला प्रवाह भारतीय मानसासह कसा येऊ शकतो याचं पण प्रतिबिंब आपल्याला सारंगांच्या कथांमध्ये दिसतं. दिलीप चित्रे यांनी आतंक हा जो कथासंग्रह आहे दुसरा सारंगांचा सोलेदाद नंतरचा, त्याला अत्यंत सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे, अत्यंत रसगर्भ अशी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते तत्वज्ञ लेखक असा उल्लेख सारंगांचा करतात. तर त्यांच्या कथांकडे, कादंबऱ्यांकडे
सगळं संपूर्ण लेखनाकडे बघत असताना हा माणूस तत्वज्ञाच्या पातळीवर जाणारा लेखक आहे हे जर समजून घेतलं तर त्याच्या कथांकडे जाण्याचा एक मार्ग आपल्याला गवसतो. त्याच्या कादंबऱ्या किती, मी नाटकाचा मगाशी उल्लेख केला, गांधीजी माकड या नावाचं त्यांचं एक नाटक आहे आणि महात्म्याचा मुलगा या नावाचंही त्यांचं एक नाटक आहे. असे 5-6 नाटकं त्यांनी लिहिलेले आहेत आणि आपल्या नाटकाच्या अभ्यासकांना मुळात सारंगांची नाटकं पुस्तक रूपात नंतरच्या काळामध्ये प्रकाशित झाली. त्याच्यामुळे सारंगांच्या कविता याचाही विचार केला तर अतिशय वेगळी, अत्यंत विलक्षण अशी कविता सारंगांनी लिहिली आहे, जी मराठी ची परंपरा दर्शवते, पण त्या परंपरेला अत्यंत समृद्ध करणारी अशी कविता पण सारंगांनी दिलेली आहे. सामाजिक भाष्यकार सारंग होते. एक मोठं सामाजिक भाष्य त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या समीक्षेमध्ये जसं परंपरेचा वरचं भाष्य केलेलं असतं, वैश्विक भान जसं दिसतं तसं त्यांचं सामाजिक भाष्य पण जे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची समीक्षा कुठेही क्लिष्ट वाटत नाही, क्लॅरिटीने येते संपूर्णपणे आणि ती इतकी सखोल आहे की तुम्ही जसं जसं तुम्ही पुढे पुढे वाटत जाता तुम्ही समृद्ध होता. सिसिफस आणि बेलाक्वा सारखं पुस्तक जे 4 मोठ्या लेखकांना, फ्रान्स काफ्का, अल्बेर कामू, सॅम्युअल बेकेट आणि जॉन पॉल सार्त्र या चौघांवरचं सिसिफस आणि बेलाक्वा या नावाचं पुस्तक जे आहे, आता मराठीमध्ये येऊन किती वर्ष झाली आणि अलीकडे त्याची प्रतही मिळत नाही, इतकी दुर्मिळ झालेलं आहे ते पुस्तक. सारंगांच्या समीक्षेची पुस्तकं आपल्याला समीक्षा कशी करावी याचं एक आगळंवेगळं मॉडेल देतात. सारंगांची कथा आपण वैश्विक स्वरूपाची कथेचा अभ्यास केल्यानंतरचं भान मिळाल्यानंतर पुन्हा भारतीय भावविश्वासह आपण काय मांडणी करू शकतो याचं प्रात्यक्षिक त्यांच्या कथांमध्ये वास्तव आणि अतिवास्तवाचं चित्रण एकत्रित केलेलं आहे, जे मराठीमध्ये रेअर आहे, खूप अपवादात्मक. फॅन्टसीचा वापर, कमल देसाईंचा जसा फॅन्टसीचा वापर हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. दुर्गाबाई भागवत तर म्हणतात कमळी सारखी फॅन्टसी मराठीत कोणालाच जमली नाही, असं त्यांचा एक लेख आहे. सदेह कमल देसाईंना त्या सदेह फॅन्टसी असं म्हणत असत. तसं सारंगांची पण फॅन्टसीच अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहे. तर सारंगांबद्दल खूप सांगता येईल, पण आपल्या मुलाखतीच्या अवकाशामध्ये मी इथे थांबतो. नंतर कधीतरी आपण बोलूया.